काष्टशिल्प हस्तकलेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आम्हाला काही तेवढं समजत नाही आहे मसनीचं, पण हे आमचे आज दिवसभर काम केली. पण हे जो आतमधला हा आहे नट, हा पूर्ण लूज झाला होता आणि याच्या आतमधला बघा दिसत असेल तर नट वगैरे खोलून बघा, हे खोलले ह्याचे. आता मिस्त्री कारण की मिळत नाही, पण मी बघितलं, हा खोलून बघितलं, हा साईडला हो कृष्णा बघा, हा नट लावला आहे इथं, नट लावली कारण की हा निघला होता त्याच्यामुळे हा पूर्ण वरती जायचा. तर आता बघूया काय होते. मला तर तेवढा मिस्त्रीसारखे समजत नाही, पण सामान बघा, सामान भरपूर आहे त्याच्यामुळे डोका बघा. मी प्रयत्न केली, आता प्रयत्न सक्सेस होते का काय बघते. पुन्हा टाईट कर कृष्णा, याला टाईट करावं लागेल कारण की हा नट निघला होता त्याच्यामुळे माझी मशीन चालत नव्हती. दिवसभर बोलते काय झालं काय नाही, आणि हा पण नव्हता निघत. याला किकऱ्याने इथं तोडावं लागला बघा, इथं थोडंसं चपकल्यासारखी झाला. याला थोडा वासल्याने चांगलं करावं लागेल. थोडं नरम तर नाही आहे, पण अवजार मारली त्याच्यामुळे असं झालं. कारण की मी इथून गेले, हा दिवसभर म्हणलं काय झालं काय नाही असं म्हणली याला. तर बघते याला इथं लावून वगैरे बघते चालू होते का काय बघते मी हिला. बंद कर बंद कर बंद कर. बघते ही चालू होती का काय. बरोबर आहे, ही बघा चालू झाली. कारण की मिस्त्री बोलवले असते तर मला वेळ झाली असती, 2 दिवस लागले असते याला. बंद कर. बघा हा असा नट आहे, हा अंदरचा गेला होता. तर मी म्हटली काय झालं काय नाही दिवसभर, पण माझा मुलगा आला तर त्याने म्हणले खोलून बघूया. मिस्त्री काही नागपूरला काही जाऊ नाही शकत आम्ही, आणि बोलवू पण नाही शकत. त्याच्यामुळे प्रयत्न केल्यानंतर सक्सेसफुल होत आहे. काही जेंट्स करावा असा नियम नाही आहे, लेडीज पण करू शकते. फक्त आपण लाजणं सोडावं लागते. लाजायचं कशाला, आपण पण जेंट्स सारखी काम करू शकतो ना. मम्मी कुठे गेली. तर बघा माझा मुलगा पण मदत करतोय मला. तो आहे म्हणून मला सपोर्ट आहे, मला जिद्द येते. कारण की तो असल्यानंतर कसं पण मला मदत करू लागतोय. छोटा होता तेव्हापासूनचाच मला कोणत्या पण घरच्या पण स्वयंपाक पाण्यामध्ये पण माझी तब्येत वगैरे चांगली नसली का, तेव्हा पण कधी लेट झाली कामामध्ये तेव्हा पण करतोय तो मला. थोडा ठोक तिकडे. कुठे टाकली. तर बघा माझा मुलगा पण मला मदत करतोय, सपोर्ट करतोय. त्याच्यामुळे बघा मी खोलली. नाहीतर मला इतका जोर लावत होती तरी पण खुलत नव्हती. प्रयत्न करते पण माझा मुलगा आल्यानंतर म्हणलं खोलून दे मला, आणि मी बघते म्हणलं हिला काय झालं. तर अंदरचा नट गेला होता आणि मिस्त्रीची वाट बघितलं तर बहुत वेळ झाली असती मला. कारण की आज बंद राहिला असता काम, पण माझा आज चालू करते. कारण की मला बैलगाडी आहे छोटीशी, त्या बनवून द्यायच्या आहेत. आता गणेश येणार ना, त्याच्यासाठी 2 बैलगाड्या सांगितल्या आहेत ना, 2 छोटे छोटे झाडं सांगितले याच्यासाठी. कारण की कधी पाऊस आला तर जमत नाही. आता उघाड आहे, 2-3 दिवस झाला पाऊस नाही येऊन राहिले, त्याच्यामुळे काम जमतोय. कारण की ग्राइंडर वगैरे मारायला नाही जमत, हे मशीन पण नाही जमत. आणि मिस्त्र्या आणि प्रयत्न करायचा, प्रयत्न लेडीज पण करू शकते. पण काय करतात लेडीज, कशाला हात लावून कशाला करून. पण प्रत्येक कामामध्ये जेंट्सच हातभार लागा असा नियम नाही आहे, कोणी पण करू शकते प्रयत्न केल्यानंतर. हा हात झाला खोल. मला वाटत होतं हा पूर्ण पॅकिंग आहे, तर मग मी हे आहे ना याच्याने मग राहायचं इथं मारली, असं जोराने हाताने असं मारली तेव्हा निघला पूर्ण. हा पेंट केलं जातो ना मशीनला, त्याच्यामुळे नाही हा पॅक होऊन राहते. मी 2दा प्रयत्न केली, पण मी म्हटलं पॅक आहे म्हटली. पण माझा मुलगा बोलतो तसं नाही होऊ शकत, कोणती पण मशीन तिला पार्ट राहतात बोलले. बघा फिट झाला आणि आमचं काम पण झालं. कारण की आम्ही याचा जर असंच ठेवलं असतं तर आम्हाला समजला पण नसता कोणता कुठून खोलायचा काय खोलायचा. आता मिस्त्री पण नाही लागणार, कारण की इथं मी हे मशीन जे आहे
ते आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये माझ्याकडेच आहे. त्याच्यामुळे इथं मिस्त्र्यांना तेवढं काही समजत नाही. त्याच्यामुळे मी कुठं जायचं काय जायचं हा विचार केली. कारण की म्हटलं मी खोलून बघते. तर बघा झाला सक्सेस. आणि सामान आहे भरपूर, त्याच्यामुळे मला टेन्शन नाही. मी कधी पण मसनी मी घरच्या प्रत्येक मसनी अशी नेहमी मी मिस्त्र्यांकडे नाही नेत. मी स्वतःच यांना दुरुस्त करते. नमस्कार.